ओडिशामधल्या बालासोर जिल्ह्यामध्ये 2 एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसून भीषण अपघात झाला आणि या भीषण अपघातात 288 जणांचा मृत्यू झालाय, 900 जण जखमी झाले। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। स्थानिक पथकं आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। पहिल्यांदा दुरंतो एक्सप्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला आणि त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेस मागून येऊन धडकली। या अपघाताची पाहणी करण्याकरता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे घटनास्थळी पोहोचलेले होते। या अपघाताच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी म्हणून उच्चस्तरीय समिती नेमल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। या भीषण अपघातामुळे ओडिशामध्ये 1 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना 12 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाला जाणार आहेत। अपघात स्थळाची पाहणी पंतप्रधान स्वतः करणार आहेत। कंपनसेशन का अमाउंट कल रात में रेलवे की तरफ से डिक्लेयर हो गया था। एक हाई लेवल कमेटी भी ऑलरेडी डिक्लेयर हो गई है जो कि इस पूरे एक्सीडेंट में इंक्वायरी करेगी। कमिश्नर रेल सेफ्टी को भी बुलाया गया है, वो भी इंक्वायरी करेंगे और इस प्रॉब्लम के, इस एक्सीडेंट के रूट कॉज में जाएंगे। किस कारण से ये प्रॉब्लम हुई वो पूरा का पूरा टेक्निकल से और किस भी कारण से हुई हो वो समझा जाएगा। काल जी ओरिसामध्ये घटना घडली ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे आणि या घटनेमध्ये जे कोणी मृत झाले, जे कोणी जखमी झाले त्यांच्या प्रति सर्वप्रथम आम्ही सर्वजण संवेदना व्यक्त करतो। त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये जे कोणी अडकले त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे। अजूनही त्या ठिकाणी बचाव आणि राहत कार्य सुरू आहे। आमचं सगळ्यात पहिली प्राथमिकता आहे की यांना मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही हाय लेवल कमिटीची घोषणा आमच्या डिपार्टमेंटनी कालच केलेली आहे। सेफ्टी कमिशनरलाही बोलवण्यात आलेलं आहे। चौकशी अंती कळेल की ही जी घटना घडली ही मानवी चुकीमुळे झाली का तांत्रिक चुकीमुळे झाली, त्यानंतर ही गोष्ट समोर येईल।